नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला मकर राशीविषयी भविष्य सांगणार आहे। मकर राशीचे राशी भविष्य काय असणार आहे आणि मकर राशीला पहिल्या डिसेंबरमधील पहिल्या 11 दिवसात खूप मोठे बदल जाणवणार आहेत आणि खूप मोठा धोका किंवा धक्का बसणार आहे, पण तो धक्का आनंदाचा असणार आहे। तर मकर राशीचे भविष्य पुढील प्रमाणे मी सांगत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ। मकर राशीच्या वर्षाचा शेवट इतका भव्य आणि शक्तिशाली आणि नियती बदलून टाकणारा असा कधीच नव्हता। डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसामध्ये तुमच्या जीवनात अशा घटना घडणार आहेत ज्या केवळ बदल नाही तर इतिहास बनवण्याचे वळण ठरणार आहे। मकर राशीचा स्वभाव जिद्दी, संयमी आणि मेहनती असतो, पण तुमच्या या जिद्दी आणि संयमाला आता ब्रह्मांडाकडून असा प्रतिसाद मिळणार आहे की अनेक वर्षापासून अडकलेली गोष्टी एकामागून एक सुटत जातील। शनीची दृष्टी, गुरुचा आशीर्वाद आणि बुधाचा जबरदस्त परिणाम या तीनही त्रिकोणातून मकर राशीच्या जीवनात अनेक वेगाने सकारात्मक बदल घडणार आहेत। म्हणून एखादा दरवाजा उघडत नाही म्हणून तुम्ही वाट बघितली, पण आता नियती तुमच्यासाठी 10 दरवाजे उघडणार आहे। तर या डिसेंबर महिन्यामधील 11 दिवसामध्ये मकर राशीचे भविष्य राशी काय आहे हे तुम्हाला आता सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अडकलेली कामे विजेच्या वेगाने सुरू होणार आहेत। गेल्या काही महिन्यापासून मकर राशीची अनेक अडथळ्यांमधून जात होती। एखाद्या सरकारी कामे, कोर्ट केस, कागदपत्रे, मालमत्तेचा व्यवहार, आर्थिक मंजुरी किंवा कोणतीही फाईल, सर्व काही अडकल्यासारखे होते। पण डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसामध्ये हे काम खूप वेगाने पूर्ण होणार आहे, कारण शनी, बुध आणि गुरुचा संयुक्त प्रभाव तुमच्या अडकलेल्या मार्गातून दगड दूर करणार आहेत आणि जे काम तुम्हाला होत नव्हते ते काम आता पूर्ण होणार आहे। कर्मफळाची मोठी परतफेड सुरू होणार आहे। मकर राशी म्हणजे कर्तव्य, शिस्त, संघर्ष आणि शांतिमय मेहनत करणारी व्यक्ती। तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केला, मनापासून कामे केली, पण काही मिळालं नाही, त्या गोष्टीचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे, कारण नियतीने तुमच्यासाठी राखून ठेवलेले फळ आता हातात तुमच्या येणार आहे। आर्थिक क्षेत्रात अनपेक्षित वाढ होणार आहे, जे तुम्हाला कधी वाटले नाही, पण आता ती अनपेक्षित वाढ तुम्हाला जाणवेल, कारण या कालावधीमध्ये तुमच्याकडे पैसे खूप येणार आहे। अचानक पैसे मिळणार आहे। एखादी जुनी थकबाकी असेल तीही परत तुम्हाला मिळणार आहे आणि नोकरीत इन्कम वाढणार आहे, बोनस मिळणार आहे आणि व्यवसायात अचानक ऑर्डर वाढणार आहेत, ज्यांचा कुणाचा व्यवसाय असेल त्यांचा। जीवनात बदलणारी नवी दिशा मिळणार आहे। या 11 दिवसामध्ये तुम्हाला एखादा निर्णय स्पष्टपणे दिसेल। काय करायचं, कुठं जायचं आणि कोणता मार्ग निवडायचा ही स्पष्टता अचानक मिळेल। कदाचित हा निर्णय तुमच्या करिअरशी, व्यवसायाशी किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असेल। करिअरमध्ये मोठा बदल व नवी उंची मिळणार आहे। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ थेट दिसणार आहे। वरिष्ठ तुमच्याकडून लक्ष देऊ लागतील। कौतुक, ओळख, पदवाढ, जबाबदारीत वाढ व तुमच्या नावावर मोठं काम असं काहीतरी घडणार आहे। घरगुती जीवनातील तणाव पूर्णपणे कमी होणार आहे। कुटुंबातील चालू असलेला गैरव्यवहार, तणाव, बोलाचालीचे प्रश्न हे सर्व विसरले जातील। अचानक घरात शांती, प्रेम आणि समज वाढेल। जुन्या वादामध्ये तुमची बाजू समोर येईल। कुटुंबातील एखादी जबाबदारी हलकी होईल। घरातील वातावरण इतकं आनंदी होईल की तुमच्या मनाला खूप दिवसांनी शांती मिळणार आहे। प्रेम संबंध व नात्याचा गोडवा परतणार आहे। जोडीदारासोबत ताण असेल तर संवाद वाढेल। गैरसमज दूर होतील। मनातील राग निघून जाईल आणि नात्यात ऊब येईल। एकट्या मकर राशीने एखादी नवी व्यक्ती भेटू शकते, जी भविष्यात तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका निभावू शकेल। ज्यांचं नातं तुटलेलं त्यांना पुन्हा परत एकत्र येण्याची संधी मिळणार आहे, कारण प्रेम संबंध अधिक स्थिर, शांत आणि अर्थपूर्ण होणार आहेत। आरोग्य सुधारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, कारण या 11 दिवसामध्ये तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढणार आहे, मनातील तणाव कमी होणार आहे आणि दीर्घकाळानंतर तुम्हाला हलके वाटणार आहे। तुमचे अंतर्मन, आध्यात्मिक शक्ती जागृत होणार आहे।
मकर राशीला या काळामध्ये अंतर्ज्ञा खूप शक्तिशाली होईल. काय योग्य आहे, काय चुकीचं आहे आणि कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं याची अचूक जाण तयार होईल. काही मकर राशींना आध्यात्मिक मार्गावर चालण्याची इच्छा होईल. मन शांत, स्वच्छ, स्थिर होईल. अचानक येणारी शुभ बातमी. ही बातमी तुमच्या जीवनातील दिशा बदलू शकते. ज्यांना मूल हवं आहे, नोकरी हवी आहे, व्यवसायात वाढ आहे किंवा एखाद्या मोठ्या निर्णयाची वाट पाहत आहे, त्यांना सुखद बातमी मिळू शकते. हा बदल इतका अनपेक्षित असेल की तुम्ही काही क्षण थक्क व्हाल. ही घटना तुम्हाला सांगेल की नियती तुमच्यासाठी काहीतरी मोठं लिहून ठेवून बसलेली होती. व्यक्तिमत्वात जबरदस्त परिवर्तन घडणार आहे. तुमच्या आत एक वेगळंच तेज दिसेल. भीती, शंका, अडथळे हे सर्व मागे राहतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि तुमच्यातील नैसर्गिक नेतृत्व गुण जागृत होणार आहे, ज्यामुळे लोक तुमचा मान सन्मान करतील आणि तुमच्या मताला वजन देऊ लागतील. मकर राशीच्या व्यक्तींना असं वाटत असेल की मी इतकी मेहनत करून असूनही माझ्यासाठी योग्य वेळ कधी येणार, तर हा काळ म्हणजे त्या प्रश्नाचं थेट उत्तर आहे. कारण डिसेंबरमधील 11 दिवसामध्ये तुम्ही अनुभवणार आहात जो बदल हळूहळू नाही तर एकदम अचानक होत जाणार आहे. तुमच्या जीवनातील ज्या गोष्टींनी तुम्हाला वर्षानुवर्ष थकवलं, थांबवलं, अस्वस्थ केलं, त्या सर्वांचा शेवट आता होणार आहे. नव्या मार्गाची वाट या दिवसामध्येच उगवणार आहे. तुमचे संघर्ष वाया गेले नव्हते, ते तुम्हाला तयार करत होते. प्रत्येक छोटा अनुभव, प्रत्येक केलेला प्रयत्न, प्रत्येक दिलेला त्याग याचा क्षणासाठी होता. घरात शांतता येईल, कामात प्रगती होईल, पैशात वाढ होईल, मनात नवीन ऊर्जा येईल आणि नात्यामध्ये गोडवा वाढेल. जग तुम्हाला नवीन नजरेतून पाहू लागतील. कारण या 11 दिवसामध्ये तुमच्यात जे बदल होणार आहेत ते 2025च्या संपूर्ण वर्षाचा पायाभूत मजबूत करून टाकतील. तर हा होता मकर राशीसाठी राशी भविष्य. तर मकर राशीला खूप सारे आनंदाचे धक्का बसणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.